जे शियारा मंडळी, गुरूंचं एक वचन आणि तिच्या आत्म्याचा पुनर्जन्म. या जगात काही जखमा दिसतात आणि काही जखमा मनाच्या आत खोलवर लपलेल्या असतात. बाहेरून माणूस हसत असतो, पण आतून तुटत असतो. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की श्वास घेणंही ओझं वाटतं. पण त्या क्षणी जिथे आशेचा शेवट होतो, तिथेच गुरूंची सुरुवात होते. ही कथा आहे सुमनची. एक अशी मुलगी जी जगत होती पण जिवंत नव्हती. तिचं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं, पण गुरूंच्या एका वाक्याने तिच्या आत्म्याला पुन्हा जन्म मिळाला. भाग 1. वेदनांचं ओझं. सखोल. सुमन रोज सकाळी उठायची, पण तिच्या डोळ्यात स्वप्न नव्हतं, फक्त भीती होती. दुःख होतं, घरात अपमान, बाहेर लोकांची टोमणे. ती स्वतःलाच विचारायची, मी इतकी वाईट आहे का? हळूहळू ती स्वतःपासून दूर जाऊ लागली. दृष्टांत. जसं एखादं छोटं पाखरू पंख असूनही उडायला घाबरतं, कारण त्याला आधी कधी पडण्याचा अनुभव आलेला असतो. तसंच सुमनचं मन होतं, उडण्याची ताकद असूनही भीतीने कैद झालेलं. भाग 2. आतला अंधार. गंभीर आणि भावनिक. रात्री ती एकटी बसून रडायची, कोणालाही न सांगता. तिच्या मनात विचार यायचे, माझ्यासाठी काहीच उरलं नाही. पण ती अजूनही जगत होती, कारण कुठेतरी एक छोटीशी आशा जिवंत होती. दृष्टांत. जसं पूर्ण काळोखात एक छोटासा दिवा लुकलुकत राहतो, तसंच तिच्या मनात आशेचं एक छोटं कण जिवंत होतं. भाग 3. गुरूंचा प्रकाश. त्या दिवशी ती जंगलात गेली. तिच्या मनात पूर्ण अंधार होता आणि अचानक त्याला एक शांत तेजस्वी गुरु दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती, जणू काही हजारो वादळं त्यांनी पाहिली होती, पण तरीही ते स्थिर होते. दृष्टांत. जसं वादळातही डोंगर हलत नाही, तसंच गुरूंचं अस्तित्व होतं, स्थिर, अढळ आणि शांत. भाग 4. वेदनेचा प्रश्न. ती त्याच्या पायाशी बसली आणि रडत म्हणाली, गुरुजी, देव मला का तोडतो? गुरु हसले. ते म्हणाले, देव तुला तोडत नाही, तो तुला घडवत आहे. भाग 5. सत्याची जाणीव. खूप सखोल. गुरु पुढे म्हणाले, जे सोनं असतं तेच आगीत तापवलं जातं. सुमनच्या डोळ्यात आश्चर्य होतं. दृष्टांत. जसं मातीचा घडा बनवताना त्याला वारंवार ठोकलं जातं आणि शेवटी तो सुंदर आकार घेतो, तसंच आयुष्य आपल्याला घडवत असतं. भाग 6. गुरूंचं गुपित वचन. गुरु म्हणाले, दररोज देवाचं नाव घे आणि स्वतःला कधीही कमी समजू नको, कारण देवाने तुला खास बनवलं आहे. हे शब्द तिच्या हृदयात खोलवर उतरले. भाग 7. बदलाची बीज. भावनिक. ती रोज प्रार्थना करू लागली, स्वतःशी बोलू लागली, मी काहीतरी करू शकते. दृष्टांत. जसं जमिनीत लपलेलं बीज हळूहळू अंकुरतं, तसंच तिच्या मनात आत्मविश्वास उगवायला लागला. भाग 8. संघर्ष आणि स्थिरता. आयुष्यात पुन्हा संकट आलं, पण यावेळी ती तुटली नाही, ती शांत राहिली. दृष्टांत. जसं समुद्रात लाटा येतात, पण समुद्र कधीच आपली खोली
सोडत नाही. तसंच ती आतून मजबूत झाली होती. भाग 9. उजेडाचं आयुष्य. काही वर्षांनी तीच सुमन लोकांसाठी प्रेरणा बनली. लोक तिच्याकडे येऊन विचारायचे, तू इतकी मजबूत कशी झालीस? ती हसायची. भाग 10. अंतिम सत्य. गुरूंची भेट. ती पुन्हा गुरूंकडे गेली. गुरुजी, तुम्ही मला वाचवलं. गुरु म्हणाले, मी नाही, तुझ्या विश्वासानं तुला वाचवलं. कथेचा सार अत्यंत सखोल. आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला तयार करतं. दृष्टांत अतिशय विस्तारित. नदी खडकांना तोडत नाही, ती त्यांना वळसा घालून पुढे जाते. वादळ झाडांना तोडतं, पण ज्यांची मुळं मजबूत असतात ती उभी राहतात. माणसाचं मनही तसंच. जर विश्वास मजबूत असेल तर तो कधीच तुटत नाही. भावनिक दृष्टांत. 5 सखोल दृष्टांत. 1. जसं रात्रीनंतर सकाळ येते तसंच दुःखानंतर आनंद येतो. 2. जसं नदी थांबत नाही तसंच आयुष्य पुढे चालत राहतं. 3. जसं दीप अंधारातही उजळतो तसंच विश्वास अडचणीतही मार्ग दाखवतो. 4. जसं बीज जमिनीत गाडलं जातं तेव्हा ते मरत नाही तर नवीन जीवन घेतं. 5. जसं गुरु दीपस्तंभ असतो, तो मार्ग दाखवतो, चालायचं आपल्यालाच असतं. शेवटी मनाला भिडणारी 5 सखोल वाक्य. तुमच्या आयुष्यातलं दुःख तुमची शिक्षा नाही, ते तुमचं शिक्षण आहे. जिथे सगळे सोडून जातात तिथे विश्वास तुमच्या सोबत उभा राहतो. तुम्ही स्वतःला ओळखलं तर जग तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिल. अंधार कायमचा नसतो, पण विश्वास कायमचा असतो. गुरु भेटणं म्हणजे आयुष्याला दिशा मिळणं नाही, तर स्वतःला शोधणं आहे. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.